बरोबर 10 वाजलेले आहे. असं कोण आहे जे काल न होते आज आहे, परवा न होते आज आहे? म्हणजे बरेच जण आहे. आता परत तुम्हाला काही मी सांगणार नाही. जे जे झालेलं आहे ते बाकीच्यांकडून ऐकून घ्या किंवा रेकॉर्डेड लेक्चर भेटतील त्यातून बघून घ्या. ते सांगतील तुम्हाला. म्हणजे ॲपवर ॲप असतील त्यांचा ते. अच्छा अच्छा, असं आहे का? हा नोट्स ते देणार आहे. ओके ओके ओके. नोट्स देतील तुम्हाला, 100% नोट्स देतील. काही बुक असतील ते पण देतील. हो हो, सांगतो. काल परवा जे झालं त्यामध्ये काही अडचण आहे का? प्रश्न बरोबर येतील ना? आले पाहिजे, कारण एक छोटासा टॉपिक आपण बऱ्याच वेळा त्याला घोटून 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 लय पातळ करून टाकलेला आहे. त्यामुळे प्रश्न बरोबर आला पाहिजे. कमीत कमी आठवायला पाहिजे. कृष्णा नदीची लांबी इतकी आहे, गोदावरीची इतकी लांबी आहे, तापीची इतकी लांबी आहे, नर्मदाची महाराष्ट्रातून 54 किलोमीटर लांबी आहे, असं आठवायला पाहिजे. बरोबर. कारण निवडायचंच असतं. डायरेक्ट प्रश्न विचारता, गोदावरीची एकूण लांबी किती किंवा महाराष्ट्रातील लांबी किती, सर्वात मोठी नदी कुठली, असे प्रश्न विचारता. किंवा कृष्णा आणि कोयनेचा संगम कुठे झालेला आहे. बरोबर. त्यामुळे या अशा गोष्टी तुम्हाला यायलाच पाहिजे. या इथपर्यंत आता आपण आले होते. बरोबर. म्हणजे नर्मदा नदी बघत होते. जेव्हा आपले लेक्चर 2-2 तासाचे होतील तेव्हा सिलेबस पटापट संपत जाईल. बरोबर. एक एक तासाला असं होतं की टाइम सुद्धा पुरत नाही. परंतु 2 तासाचे प्रॉपर व्यवस्थित होणार आहे. सध्या कसं की 1-2 लेक्चर तुमचे चालू वाटतं. माझ्यानंतर कुठल्या विषयाचं असतं? मॅथ. व्यवस्थित आहे ना सर्व? विचारायचं बरं का, कारण सरांनी प्रॉपर फॅकल्टी घेतलेली आहे. म्हणजे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत विचारत राहायचं. कारण कसं रिझल्ट येणं महत्त्वाचं आहे. नाही तर काही काही मुलांना असं वाटतं की असं आपण स्कीमचे आहे की जाऊ दे बाबा, बॅच नाही पण केली किंवा असंही असलं तसंही असलं तर चालून जातं. पण तसं नाही. फायदा 100% फायदा होईल. आता मी भूगोलच कशा पद्धतीने घेतोय तशाच पद्धतीने आपला पॉलिटी पण होणार आहे, अर्थशास्त्र पण होणार आहे. नेमकं काय काय लागेल, कसं होईल, आणि सर्व तुमचं पाठांतर होईल. म्हणजे फक्त तुम्हाला फक्त पुस्तकं फक्त चाळायची गरज राहील. म्हणजे एका एका दिवसामध्ये 4-4, 5-5 तासामध्ये एक 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 विषय संपत जाईल. अशा पद्धतीने आपण करून घेऊ. आणि गणित बुद्धिमापन असो, मराठी असो, बाकीचा कुठला विषय असो, तो पण याच पद्धतीने तुमचा होईल. बरोबर. आता आपण नर्मदा नदी बघितली होती. तिला रेवा म्हणतात, मैकल कन्या म्हणतात आणि अमरजा म्हणतात. अमरजा याच्यामुळे म्हणतात की ते अमरकंटकीतून उगम पावते आणि त्याची लांबी आपण 1312 किलोमीटर बघितलेली होती. आणि ही महाराष्ट्रातील एकूण लांबी किती बघितली? 54 किलोमीटर. आणि ती नंदुरबारच्या उत्तर सीमेवरून वाहते. रेवा म्हणजे काय? उड्या मारत जाणारी नदी. मी तुम्हाला सांगितलं होतं. बरोबर ना? तिला एका ठिकाणी बंदरकुदी म्हणतात, हरणफाळ म्हणतात. ते पण कशा उड्या मारत जाते त्यामुळे. बघा. हा. मध्य प्रदेशची जीवनरेषा कोणत्या नदीला म्हणतात असा प्रश्न विचारला तर कुठली नदी आहे? नर्मदा नदी आहे. बघा. जबलपूर जवळ संगमरवरच्या खाडीतून घळे निर्माण केले आहे. आणि धुवाधार धबधबा मी तुम्हाला सांगितला होता. धुवाधार, धुणं असं ट्रिक सांगितली होती. धुवाधार कुठे आहे? नर्मदा नदीवर आहे. बरोबर. इथपर्यंत आपण आले होते. खाडीच्या मुखाजवळ कुठलं बेट आहे? अलिया बेट आहे. बेट म्हणतोय मी, अलिया भट नाही म्हणत आहे. बरोबर ना? अलिया बेट खाडीच्या मुखाजवळ आहे, मुखाजवळ आहे. बरोबर. सरदार सरोवर सांगितला होता. बरोबर. सरदार सरोवर. सरदार सरोवर आहे. बरोबर. सरदार सरोवर तुम्हाला
माहिती असेल सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा आहे नर्मदा नदीच्या मुखाजवळ, नर्मदा नदीवर आहे. बरोबर. विवाद आहे या राज्यांना पाणी भेटतं आणि मेघा पाटकर यांनी विरोध केला होता. बरोबर. विरोधाचं कारण काय होतं, म्हणजे सरदार सरोवर म्हणजे सरदार वल्लभभाई पुतळ्यांचा बांधायचा आहे त्यामुळे विरोध नव्हता. विरोध कशामुळे होता की आता इथे इतकं जे पाणी साचणार आहे, या जमिनी किंवा जे गावं पाण्याखाली जाणार आहे त्यांचं पहिल्यांदा तुम्ही व्यवस्था करा. म्हणजे शेतकऱ्यांना जमिनी द्या, गावावाल्यांना ज्यांचे घरं आहे त्यांना वेगळ्या ठिकाणी घरं बांधून द्या. ते झाल्यानंतर हे करा, असा विरोध होता. नितीन तुम्हाला असं वाटेल की याला विरोध केला होता, बरोबर ना? याला विरोध अशा पद्धतीने होता विरोध. हा, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, महाराष्ट्र आहे आणि गुजरात आहे. इंदिरा सागर येथे बघा, इंदिरा गांधी सागर माहेश्वर येथे उभारलेला आहे या प्रकल्प. आणि नर्मदा नदीच्या खोऱ्यामध्ये खोऱ्यात कोणती मृदा आढळते? काळी मृदा आढळते. बरोबर. धडगाव तालुका आहे नंदुरबार जिल्ह्यातून, त्या ठिकाणून ही वाहते, नर्मदा नदी वाहते. आणि अजून एक कोणता धबधबा आहे? नाक सांगितलं होतं. नर्मदा नदीवर कुठला आहे? कपिलधारा. बरोबर ना? म्हणजे लक्षात कसं ठेवायचं हे सांगितलं. कपिलधारा धबधबा कुठल्या नदीवर आहे? नर्मदा नदीवर आहे. आणि सहस्त्रधारा धबधबा कोणत्या नदीवर आहे? नर्मदा नदीवर आहे. आणि धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? नर्मदा नदीवर आहे. अशा धबधब्यांवर प्रश्न विचारला जातो. आणि हे आपण क्वेश्चन विचारला जातो बघा, भेडाघाटची संगमरवर खडक आहे, त्याची घळई केलेली आहे. तुम्ही हे बाई भेडाघाटची हे बाई घळई कधी टाकली, नर्मदा नदीची घळई अशी वाटेल तुम्हाला की कुठल्या राजा महाराजांनी अशी कोरून ठेवलेली आहे, परंतु तिथे खडक आहे. बरोबर ना? हा खडक आहे तिथे. नंतर बघा, हिच्या उपनद्या आहे. हिरण आहे, बरणा आहे, कोलार आहे, ओसरण आहे, बंजर आहे, शहर आहे, शक्कर आहे, अशा अजून गंजाळ आहे, तवा आहे, छोटा तवा आहे, कुंड्या आहे, बरण आहे. हे तुम्हाला विचारणार नाही. कंबाईन कधी केली तर कंबाईनला असा प्रश्न विचारला जाईल, खालीलपैकी नर्मदा नदीची कुठली उपनदी आहे किंवा नर्मदा नदीची उपनदी नाही, असा प्रश्न विचारला जाईल. किंवा महाराष्ट्र म्हणून नर्मदा नदीला कोणत्या 2 उपनद्या जाऊन मिळतात? उदय आणि देवगंगा ह्या नर्मदाला जाऊन मिळतात. आणि भडोच जवळ 28 किलोमीटर रुंदीची आणि 25 किलोमीटर अशी लांबीची खाडी नर्मदा नदीने केलेली आहे. आणि ही कुठल्या आखातात जाऊन मिळते? खंभातच्या आखातात जाऊन मिळते. एका वर्षी कंबाईनला असा प्रश्न आला होता PSI STI ला आणि राज्यसेवा मुख्यला, खंभातच्या आखातामध्ये कोणकोणत्या नद्या जाऊन मिळतात? मग एक नर्मदा नदी ऑप्शन होतं, दुसरं माही नदी ऑप्शन होतं, आणि तिसरं साबरमती नदी ऑप्शन होतं. आणि तीनही आणि चौथं ऑप्शन होतं वरीलपैकी सर्व. काही मुलांना नर्मदा माहिती होतं, त्यांनी फक्त नर्मदा लिहिलं. काहींना म्हणजे आणि बाकीच्यांना साबरमती आणि माही पण माहिती होतं, खंभातच्या आखातामध्ये जाऊन मिळतं म्हणून वरीलपैकी सर्व असं उत्तर दिलेलं होतं. तुम्हाला माहिती असेल हा जो भाग आहे असा हा आता मुलांना बऱ्याच वेळा कन्फ्यूज होतो, खंभातच्या आखात कोणते आणि कच्छच्या आखात कोणते. आखात हे समुद्राच्या खनन कार्यामुळे तयार होतं. म्हणजे कसं, पहिले इथे असे एक सपाट जागा असेल, बरोबर, पाणी नेहमी यावर आपटतं. ज्या ठिकाणी बघा इथे कठीण खडक असेल, इथे मृदू खडक असेल, इथे कठीण असेल, इथे मृदू खडक असेल. पाणी आपटत राहिलं की जो मृदू खडक आहे हा काय होतो? हा मध्ये जातो, कठीण खडक असा बाहेर राहतो. म्हणून समुद्राच्या खनन कार्यामुळे जे निर्माण होतं याला काय म्हणतात? आखात म्हणतात. समुद्राच्या खनन कार्यामुळे आखात निर्माण होतं. तरीही मुलांना कन्फ्यूज होतं, खंभातच्या आखात कुठले आणि कच्छच्या आखात कोणते. त्यामुळे असं लक्षात ठेवायचं, इथे गुजरात आहे बरं का, इथे गुजरात आहे, इथे क लक्षात ठेवायचं आणि इथे ख लक्षात ठेवायचं. हे कच्छच्या आखात आहे आणि एक खंभातच्या आखात आहे. क ख लक्षात ठेवा. आपण अ आ इ क क ख ग घ असं लक्षात ठेवतो ना. वरती काय आहे? कच्छच्या आखात आहे, आणि खालती काय आहे? खंभातचे आखात आहे, असं लक्षात ठेवायचं आहे. आणि या खंभातच्या आखातामध्ये नर्मदा येते, नर्मदा नदी येते, साबरमती नदी येते आणि माही नदी येतात, अशा जाऊन मिळतात. बघा नर्मदा नदी आपण आकृती बघू. बघा नर्मदा कुंड अमरकंटक इथे याचा उगम झालेला आहे, बरोबर. याचा उगम आणि हे किती किलोमीटर वाहते मी तुम्हाला सांगितलं, 1312 किलोमीटर वाहते. आणि महाराष्ट्रामध्ये
महाराष्ट्रामध्ये किती किलोमीटर सांगितलं मी तुम्हाला? 54 किलोमीटर महाराष्ट्रात सांगितलं. बघा, उगम झाली अशी वाहत 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 आली ते जबलपूर आहे. नर्मदा नदीच्या काठावर कुठलं शहर वसलेलं आहे? जबलपूर शहर आहे. आणि इथे धुवाधार धबधबा आहे. नंतर नर्मदा नदीला हिरण नदी येते, शेर येते, शक्कर येते. बघा, पूर्णचं पूर्ण कसं शेर आहे, शक्कर आहे, तवा आहे, छोटा तवा आहे, असं वाटतं किचनच आहे. बरोबर ना? बरोबर. आता चहा पण पाहिजे होता. इथे बघा हातनी पण आहे चहा घालण्याची. ठीक आहे बरं का? बघा, चनके सरकेसर पण आहे, तवा पण आहे, छोटा तवा पण आहे आणि देवघर पण आहे. हा, असे या नर्मदा नदीच्या उपनद्या आहे. लक्षात यायला पाहिजे. इंदिरा सागर मी तुम्हाला हा प्रकल्प सांगितला आणि सरदार सरोवर हे सांगितलं. आणि भडोच जवळ ही कुठे जाते? कुठल्या समुद्रामध्ये? अरबी समुद्रामध्ये. नर्मदा नदीवर प्रश्न कधी आला तर 100% बरोबर यायलाच पाहिजे. तुम्ही कमीत कमी इतकंच लक्षात ठेवा, नर्मदा नदीचा उगम अमरकंटक, फक्त इतकं तरी लक्षात ठेवा. हे म्हणतोय मी, सर्व लक्षात ठेवलं काही प्रॉब्लेम नाही. अमरकंटक येथे उगम झाला, महाराष्ट्रातून 54 किलोमीटर वाहिली आणि एकूण लांबी तिची किती किलोमीटर आहे? 1312 किलोमीटर किंवा 1310 पण लक्षात ठेवलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. आणि बडोच्या जवळ ती अरबी समुद्राला खंबातच्या आखातामध्ये जाऊन मिळाली. बस 4च वाक्य लक्षात ठेवायचे आहे. सरदार सरोवर कुठल्या नदीवर आहे हे तुम्हाला माहिती असेलच. आता नर्मदा नदीवर आहे. धुवाधार धबधबा माहिती तुम्हाला, सहस्त्रधारा माहिती आहे, कपिलधारा माहिती आहे. कुठल्या नदीवर आहे? नर्मदा नदीवर आहे. सांगितलं ना, धुणं, नाक, सन, अशा ट्रिक्स सांगितल्या मी. अरे माझ्याशी बोलत चला, हो किंवा नाही. असं तुम्ही अशा पद्धतीने माझ्याकडे सर्व पाहताय की असं काहीतरी अन्याय करताय आमच्यावर. महिला मंडळ तर अशा पाहू राहिलंय. हाव, व्यवस्थित म्हणजे बोलत चला माझ्याशी, तेव्हा माझा कॉन्फिडन्स वाढतो की हा समजतंय तुम्हाला. बरोबर आहे मित्रा? तू पण लक्ष देऊ, नाही तर तू पहिल्यांदा पुढे बसेल असं लक्ष देणार नाही. बघा, आता इथे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रातले आपण बघितलं. बघा, तापी नदी आपली झाली महाराष्ट्रातली. नंतर गोदावरी नदी आपण बघितली. नंतर आपण भीमा नदी बघितली. इथून येणारी आपण पैनगंगा बघितली, वर्धा नदी बघितली आणि वैनगंगा नदी बघितली. आणि वर्धा आणि वैनगंगाचा जो संगम झाला होता प्राणहिता, ते पण आपण बघितलं. नंतर इथून कोकणातील छोट्या छोट्या नद्या आपण बघितल्या. नंतर मी तुम्हाला इथे कृष्णा सांगितली, सॉरी इथे भीमा सांगितली आणि इथे कृष्णा नदी बघितली आणि त्यांच्या उपनद्या बघितल्या. म्हणजे महाराष्ट्रातली नदी प्रणाली इथे झालेली आहे. महाराष्ट्रातल्या नदी प्रणालीवर प्रश्न कधी विचारला तर चुकायला नको. आता ह्या भारतातल्या ह्या इतक्या महत्वाच्या नाही. बघा, ही तुंगभद्रा नदी आहे, म्हणजे इथून कृष्णा येते, इथे भीमा येते, कुरगुड्डी येते म्हणजे रायचूर. कृष्णा आणि भीमेचा संगम कुठे झाला आहे? रायचूर. आणि इथे तुंग आणि भद्रा मिळून संगी कुठली नदी तयार होते? हे तुंगभद्रा नदी तयार होते आहे. आणि तुंगभद्राची उपनदी आहे महत्वाची, हागरी उपनदी आहे तुंगभद्राची, महत्वाची उपनदी बर का, दक्षिण भारतातली, कर्नाटक मधली हागरी. ते तुमच्या लक्षात राहील पाहिजे, हागरी म्हणून. बरोबर. आणि हे संगमेश्वरी ते आंध्र प्रदेशामध्ये कोणाला जाऊन मिळते? कृष्णाला जाऊन मिळते. आणि कृष्णा परत कोणाला जाऊन मिळते? बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. म्हणजे असं कृष्णा. बघा, कृष्णा नदीची महत्वाची दक्षिणेकडील नदी कुठली? उपनदी तुंगभद्रा आहे. नंतर ते कर्नाटकात ते कृष्णा मधून वाहते आणि कर्नाटक बाहेर ते कृष्णाला मिळते. हे बाय, मल्लापूर जवळ ते तुंगभद्रा धरण बांधलेलं आहे. ठीक आहे. काकीनाडा ते चेन्नई होड्यातून वाहतूक होते. ठीक आहे, हे तुम्हाला विचारणार नाही. तरी मी तुम्हाला तुंगभद्रा सांगितलं. पण यातलं भीमा आणि कृष्णेचा संगम कुठे होतो हे तुम्ही लक्षातच ठेवा. कुरगड्डी लक्षात नाही राहिलं तरी पण चालेल, पण रायचूर तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. रायचूर म्हणतोय मी. रायपूर जे आहे ते छत्तीसगडची राजधानी रायपूर आहे. आणि रायचूर हे आहे, हे काय आहे? कृष्णा आणि भीमेचा संगम. यार बोलत चला मित्रांनो. बरोबर, इथपर्यंत आले का लक्षामध्ये सर्वजण? बघा, कृष्णा नदीचा त्रिभुज प्रदेश असा 2 प्रवाह फुटलेले आहेत. 3 प्रवाह जाऊन संगते याला मिळते. कावेरी नदी बघा, दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे. कावेरी नदीची फक्त लांबी पण लक्षात राहिली तरीही चालेल. 760 किलोमीटर कावेरी नदीची लांबी आहे. आणि उगम कुठे झाला याचा? ब्रह्मगिरी डोंगराजवळ झाला आहे.
कुर्ग जिल्हा कर्नाटक मध्ये कावेरी नदीचा उगम झाला आहे. हे दोन लक्षात ठेवा. ती प्रवाहाच्या अनेक वेळा बदल करते, म्हणजे पूर्वेला वाहते, ईशान्येला वाहते, नंतर आग्नेयेला वाहते, नंतर परत नैऋत्येला वाहते, परत आग्नेयेला वाहते, परत पूर्वेला वाहते, एक फाटा फोडते ना आणि बंगालच्या उपसागराला मिळते. आपल्याला इतके काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. आणि आयोग असो किंवा कुठलेही एसपी असो काही असो, हे असे प्रश्न विचारत नाही. बरोबर, म्हणजे असे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन विचारत नाही, कुठेच नाही विचारत. कुठल्या सरळ सेवेला नाही विचारत, कुठेच विचारत नाही. आणि MPSC ला पण विचारत नाही. नंतर ही पण बघा, पहिला फाटा, दुसरा फाटा, नंतर असा प्रश्न विचारतो, ग्रॅनाइट खडकाचे आधिक्य कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आढळते? कोणत्या नदीच्या खोऱ्यात आढळते ग्रॅनाइट? कावेरी नदीच्या खोऱ्यामध्ये आढळते. मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं आहे, आपला हा द्वीपकल्पीय पठार आहे. बरोबर, जे महाराष्ट्र जे पठार आहे हे महाराष्ट्र आहे, हे बा हे आंध्र आणि तेलंगणाचं पठार आहे, आणि हे कर्नाटक पठार आहे. असे 3 पठार पडतात महत्वाचे. हे जे पठार आहे हे कशापासून बनलेलं आहे? अग्निजन्य बेसाल्ट खडकापासून बनलेलं आहे. बरोबर, हे जे आहे हे अछिद्र ग्रॅनाइट खडकापासून बनलेलं आहे. अछिद्र ग्रॅनाइट, बघा अछिद्र ग्रॅनाइट आहे, म्हणजे त्याला छिद्र नाही, म्हणजे तिथे पाणी काय होते, साचून राहते. म्हणून या भागामध्ये तलावांची निर्मिती जास्त झालेली आहे. अछिद्र ग्रॅनाइट खडकापासून बनलेलं आहे. म्हणून आपल्याला प्रश्न विचारला जातो की तलावांचं राज्य कुठलं? आंध्र प्रदेश लिहायचं किंवा तामिळनाडू लिहायचं, ऑप्शन नुसार निवडायचं. 1 नंबर आंध्र प्रदेश असेल तर आंध्र प्रदेश लिहा, तामिळनाडू, नंतर आंध्र प्रदेश नसेल तर तामिळनाडू लिहा, कारण अछिद्र ग्रॅनाइट खडकापासून तेलंगणा पठार बनलेलं आहे. लक्षात राहू द्यायचं आहे. हे राहील का लक्षामध्ये? 100%. पुढे हे बेट आहे श्रीरंगपट्टम, शिवसमुद्रम, ते 2 प्रवाह होतात. ठीक आहे बरं का. भारचुक्की प्रवाह आहे. हे काही ह्या उपनद्या आहे, काकवे, हेमावती, शिमगा, मी तुम्हाला सांगतो पुढे. अॅनिकॉट बंधारा आहे, हे पण नाही. बघा, असा प्रश्न विचारला तो सरळ सेवेला की दक्षिण भारतातील बगीचा कोणत्या प्रदेशाला म्हणतात? तंजावरचा प्रदेश आहे, याला दक्षिण भारताचा बगीचा म्हणतात. परत दुसरा प्रश्न विचारला तो उद्यानांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? बेंगलोरला उद्यानांचे शहर म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे, उद्यान कुठे आहे? बेंगलोर. आणि दक्षिण भारताचा बगीचा हा कोणाला म्हणतात? तंजावरच्या प्रदेशाला दक्षिण भारताचा बगीचा असे म्हणतात. अरे येते का मित्रांनो लक्षामध्ये? प्रत्येकाच्या कोणाला झोप लागत असेल तर थोडं झोपून घ्या, कारण नाश्ता फुल झाला असेल. बरोबर, ठीक आहे बरं का. बघा काठावर बघा कोणकोणते शहर आहे. श्रीरंगपट्टणम आहे. श्रीरंगपट्टणम तुम्हाला माहिती असेल, तुम्ही थोडा इतिहास मागे वाचलेला असेल. मागे म्हणजे कधी? 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी, ते म्हणतोय मी मागे. तुम्ही इतिहास वाच. श्रीरंगपट्टणमचा तह झाला होता टिपू सुलतान, बरोबर ना. आणि श्रीरंगपट्टणम इथे टिपू सुलतान धारातीर्थ पडलेला होता. लॉर्ड वेलस्ली होता, पहिला वेलस्ली होता पहिल्यांदा. तेव्हा श्रीरंगपट्टणमचा इथे धारातीर्थ पडला. ते श्रीरंगपट्टणम हे शहर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे? कावेरी नदीच्या काठावर आहे. बघा, श्रीरंगम आहे, कुंभकोणम आहे, तंजावर आहे, तुरुवय्यल आहे, कावेरीपट्टणम आहे. तुम्ही साऊथचे पिक्चर बघत असाल तर हे असे नावं तुम्ही ऐकलेले असेल. बघता का साऊथचे पिक्चर? थोडे शहरांचे नाव पण लक्षात ठेवा, आणि त्यांनी हिरो हिरोईनच बघचाल, बरोबर ना. म्हणजे हे पिक्चर बघताना मागचं बॅकग्राऊंड पण बघत चाला की मागे कुठे शूटिंग घेतली, काय घेतली ती, तर हिरोईन हिरोईन बघचाल बघत. बघा कावेरी नदी, बघा ही कर्नाटक आहे. मी तुम्हाला सांगितलं तिचा उगम कुठे झाला आहे? ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये, याचा कुर्ग जिल्ह्यामध्ये कावेरी नदीचा उगम झाला आहे. बघा, कावेरी नदीच्या उपनद्या नाही पण आठवल्या तर कसं लक्षात ठेवायचं? बघा, हेमावती, लक्ष्मण तीर्थ, परत सुवर्णवती, अर्कावती, परत अमरावती, नर्नगती, तिरुवल्लमुत्तली, या अशा बघा ती वरून सर्व 3 नावं आहे. बघा ना, यामध्ये लक्ष्मण तीर्थ मध्ये ती आला, हेमावती मध्ये ती आला, सुवर्णवती मध्ये ती आला, अर्कावती मध्ये ती आहे, नंतर
अमरावतीमध्ये ती आहे, नंतर यामध्ये ती आहे. तर परत हे बा हे तंजावर आहे आणि नरनंगतीमध्ये पण ती आहे. म्हणजे कावेरीच्या, मी तुम्हाला नर्मदेच्या उपनद्या असं लक्षात ठेवायला सांगलं म्हणजे किचन आहे म्हणलं, बरोबर ना. म्हणजे घरातला सामान होता, तवा होता, शक्कर होता, छोटा तवा होता, मोठा तवा होता, बरोबर ना. ते सांगितलं. अजून केशर होता. अरे आठवतंय का? आत्ता सांगितलं ना 5-1 मिनिट पहिले, हो का नाही? हा सांगितलं. हा बरोबर. आणि याच्या तिथीवरून लक्षात ठेवा. आणि नंतर बघा अशा आहे, कोलिकंदम आहे, नॉयल आहे, परत कंबनी आहे, शिमगा आहे, यगाचे आहे. इतकं विचारणार नाही, परंतु चुकून विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे, पण विचारणारच नाही. बघा साबरमती नदी लांबी इतकी इतकी आहे, इतकी इतका आहे. तुम्हाला साबरमती दांडी ते असा इतिहास मध्ये प्रश्न विचारला जातो. दांडी यात्रेची सुरुवात कुठून तर कुठपर्यंत झाली होती, दांडी ते साबरमती, आणि कधी झाली होती असा प्रश्न विचारला जातो. आणि दांडी यात्रा किंवा मिठाचा सत्याग्रह कधी झाला होता, म्हणजे तुम्हाला ते तारीख माहिती पाहिजे. म्हणजे 5 मार्च 1931 ही तारीख तुम्हाला माहिती पाहिजे. अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. इथे साबरमती नदी विचारणार नाही तुम्हाला, फक्त हे लक्षात ठेवा साबरमती नदी कुठे जाऊन मिळते, खंभातच्या आखातामध्ये जाऊन मिळते. माही नदी आहे, माही नदीची लांबी इतकी इतकी आहे, विंध्य पर्वतात उगम पावते, या राज्यातून वाहते. हे लक्षात ठेवा. माही नदी कुठे जाऊन मिळते, खंभातच्या आखातात जाऊन मिळते. आता तुम्ही म्हणाल सर इतकं सोडताय का, मला माहित आहे इतकं विचारत नाही, कारण ते नर्मदा, तापी, गोदावरी, कृष्णा, भीमा, कावेरी, गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा हे सर्व सोडून हे इतकं इथे मध्ये जाणार आहे का, नाही. हे विचारलं तर राज्यसेवेला मेन्सला विचारलं जातं, पण इथे विचारत नाही. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला इथे काय लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगितलं आहे. नंतर उपनद्या हे आहे, अनासी जी उपनदी आहे मित्रांनो माहीची, ही कर्कवृत्ताला 2 वेळा छेदते. म्हणजे हे कर्कवृत्त महाराष्ट्रातून भारतातून गेलेलं आहे, 8 राज्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे. म्हणजे गुजरात असो, राजस्थान असो, मध्य प्रदेश असो, छत्तीसगड असो, नंतर झारखंड असो, वेस्ट बेंगॉल असो, त्रिपुरा असो आणि मिझोराम असो, या 8 राज्यातून कर्कवृत्त गेलेले आहे. या कर्कवृत्ताला ही अनास नदी अशी 2 वेळा छेदते आणि माही नदी सुद्धा 2 वेळा छेदते. प्रश्न विचारला जातो की कर्कवृत्ताला 2 वेळा छेदणारी नदी कुठली. अनास असलं तर अनास लिहायचं आहे, माही असलं तर माही, परंतु अनास आतापर्यंत दिलेलं नाही, माहीच दिलेले आहे, कारण ऑप्शन मध्ये अनासच नव्हता. माही नदी कर्कवृत्ताला 2 वेळा छेदते, लक्षात ठेवायचं. आणि भारतातून कर्कवृत्त किती राज्यातून गेलेलं आहे, 8 राज्यातून गेलेलं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. बाकी हे इतकं विचारणार नाही. हे विचारलं जाईल वाळवंटात लुप्त होणारी नदी कुठली, 10वीच्या सुद्धा पुस्तकात होतं. लुनी ही नदी वाळवंटात लुप्त होणारी एकमेव नदी आहे, असं 10वीच्या पुस्तकामध्ये, तुमचं जे 10वीचं पुस्तक होतं त्यामध्ये दिलेलं होतं. वाळवंटात लुप्त त्याला लवणारी नदी म्हणतात किंवा मिठाची नदी म्हणतात. लुनी नदी लांबी इतकी इतकी किलोमीटर आहे. राजस्थान, अजमेर, संगम ठीक आहे बरं का, दलदलीच्या प्रदेशात सरस्वतीची उपनदी आहे, ठीक आहे. फक्त वाळवंटात लुप्त होणारी नदी विचारलं तर काय लिहायचं आहे, लुनी ही वाळवंटामध्ये लुप्त होणारी नदी आहे. सुवर्णरेखा नदी, सुवर्णरेखा असा प्रश्न विचारला तो, हे इतकं विचारत नाही. लांबी किती हे किती. जमशेदपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे, असा प्रश्न विचारला जातो. जमशेदपूर हे शहर, तुम्ही मागचे पेपर चेक करा, मी तुम्हाला सांगितलं होतं मागचे पेपर चेक करा म्हणून. जमशेदपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे, सुवर्णरेखा नदीच्या काठावर आहे. ब्रह्मणी एक नदी आहे, 800 किलोमीटर त्याची लांबी आहे, ठीक आहे. फक्त नदी आहे हे तुम्ही लक्षात राहू द्या. बघा इथे महानदी आहे, महानदी 857 किलोमीटर लांबी आहे, रायपूर जिल्ह्यामध्ये सिहावाजवळ हे छत्तीसगड राज्यामध्ये उगम पावते. नंतर छत्तीसगड, ओडिशा आणि नंतर ते कोणाला मिळते, बंगालच्या उपसागराला मिळते. आता तुम्ही म्हणाल सर हे वाचून का दाखवलं, प्रश्न असा विचारला जातो, हिराकूड प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. भारतातील सर्वात लांब भारतातील सर्वात लांब धरण कोणतं किंवा भारतातील सर्वात लांब प्रकल्प कोणता, हिराकूड प्रकल्प आहे. बरं
आणि ते ओडिशामध्ये आहे आणि कोणत्या नदीवर आहे? महानदीवर आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला माही ही नदी कर्कवृत्ताला 2 वेळा छेदणारी सांगितली आणि हिराकुड प्रकल्प हा जो सांगितला हिराकुड हा प्रकल्प कुठल्या नदीवर आहे? महानदीवर आहे. इथे प्रश्न असा विचारला जातो म्हणून तो लक्षात ठेवायचा आहे. राहील का लक्षामध्ये? अरे बोलत चला मित्रांनो माझ्याशी. राहील ना सर्वांच्या? काही प्रॉब्लेम आहे कोणाला? राहील ना लक्षामध्ये? बघा पेन्नेरू नदी येते दक्षिणेकडची नदी येते पेन्नेरू नदी सर्वात दक्षिणेकडे आहे. ठीक आहे वर्ग. आता महाराष्ट्रातील नद्यांमध्ये तुम्हाला प्रश्न कधी विचारला तर नद्यांचा लांबीनुसार क्रम सांगा. आपण काय काय बघितलं होतं? गोदावरीची महाराष्ट्रातली लांबी किती बघितली? पैनगंगाची किती बघितली? 495. वर्धेची किती बघितली? 455. भीमाची किती बघितली? 451. नंतर वैनगंगेची किती बघितली? 295. कृष्णेची किती बघितली? 282. तापी 208 आणि नर्मदा 54 किलोमीटर अशी लांबी बघितली. अशा बाकीच्या एकूण लांबी सर्वात जास्त किती टक्के क्षेत्र नर्मदा नदीच्या खोऱ्याने व्यापलेलं आहे? 49% क्षेत्र मी तुम्हाला सांगितलं होतं. 48.7 इतकं पॉईंट मला लक्षात ठेवायचं नाही. 49% क्षेत्र याने व्यापलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल सर असे ऑप्शन कधी असले तर 48, 45, 55 मग काय निवडायचं? 48 निवडायचं बरोबर ना. पण सर असे ऑप्शन असतील का 47, 48, 49, 50 असे ऑप्शन देणारच नाही. लक्षात राहू द्या बरं. 49% क्षेत्र कोणी व्यापलेलं आहे? गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. भीमा कृष्णेच्या खोऱ्याने 22.6% क्षेत्र व्यापलेलं आहे आणि तापी आणि पूर्णेच्या खोऱ्याने 16.7% म्हणजे 17% क्षेत्र व्यापलेलं आहे आणि कोकणातील नद्यांनी 10.7% क्षेत्र व्यापलेलं आहे. कोकण भागाने पण 10% क्षेत्र व्यापलेलं आहे. मी तुम्हाला राजकीय महाराष्ट्र शिकवला तेव्हा महाराष्ट्राचं क्षेत्रफळ सांगितलं 3,07,713 चौरस किलोमीटर म्हणजे भारताच्या 9.36% क्षेत्र कोणी व्यापलेलं आहे? महाराष्ट्राने व्यापलेलं आहे. भारताने जगाच्या 2.42% क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे आणि भारतात क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आणि महाराष्ट्राच्या 10% क्षेत्र म्हणजे 30,000 समथिंग किलोमीटर क्षेत्र चौरस किलोमीटर हे क्षेत्र कोणी व्यापलेलं आहे? कोकणाने व्यापलेलं आहे. कोकणाने किती टक्के? 10.7% क्षेत्र कोकणाने व्यापलेलं आहे किंवा कोकणाच्या नद्यांनी व्यापलेलं आहे. भारताचं क्षेत्रफळ किती आहे? 32,87,263. भारताने जगाच्या किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे? 2.42%. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर आणि भारताच्या महाराष्ट्राने किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे? 9.36% क्षेत्र व्यापलेलं आहे आणि कोकणाने किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे? 10% क्षेत्र व्यापलेलं आहे. लक्षात राहिलं पाहिजे. विचारला तर बरोबर लिहायचं आहे, नाही विचारत काही प्रॉब्लेमच नाही. पण तुम्हाला मी गॅरंटी देतो मित्रांनो. आणि नर्मदा नदीने 54 किलोमीटर वाहते. महाराष्ट्राचे फक्त 0.5% क्षेत्र व्यापलेलं आहे आणि उदाई आणि देवगंगा आपण नदी बघितली हे महाराष्ट्रातून जाऊन मिळतं. फक्त धडगाव तालुक्यातून ती वाहते. राहील लक्षामध्ये 100%. पुढे बघा लांबी आपण बघितली. गंगेची लांबी किती बघितली? 25 किलोमीटर बघितली बरोबर. 2525. गोदावरीची लांबी किती बघितली? एकूण 1465. कृष्णेची लांबी किती बघितली? 1390. आता तुम्हाला 1390च दिले नाही ऑप्शन मध्ये आणि 1400 गत दिले तर मग चुकीचं म्हणाल का? नाही, चुकीचं म्हणायचं नाही बरोबर. एक्झॅक्ट लांबी लिहिलेली आहे किंवा 1390 त्यांनी लिहिलेच नाही का 1391 लिहिलं मग चुकीचं म्हणाल का? किंवा 1390.5 लिहिलं चुकीचं म्हणाल का? नाही बरोबर. म्हणून 1390 लक्षात राहू द्यायचं आहे. ते पण बरोबरच म्हणायचं आहे. नंतर यमुनेची लांबी किती आहे? 1376. नर्मदेची लांबी आत्ताच बघितली आपण ना 1312 किलोमीटर आणि ब्रह्मपुत्रेची लांबी किती आहे? भारतातील 916 किलोमीटर आणि एकूण लांबी ब्रह्मपुत्रेची किती होती? 2900 किलोमीटर.
महानदीची लांबी 857 आहे आणि कावेरीची लांबी आत्ताच सांगितले मी तुम्हाला 760 किलोमीटर आहे. तर यामध्ये तुम्हाला अजून कृष्णेची लांबी घेतली का आपण इथे? घेतली 1390. तापीची मी तुम्हाला इथे लांबी सांगितली होती, किती सांगितली? 720 किलोमीटर. म्हणजे ज्या ज्या महत्वाच्या नद्या आहे तुम्हाला सरळ सेवेला यावर क्वेश्चन विचारू शकते. जो नदी प्रणाली काढला होता त्याचा सार म्हणजे हा भाग. रिव्हिजन करण्यासाठी हे पान प्रॉपर काढलेलं होतं. आणि खोऱ्यानुसार कधी विचारलं तर खोरे म्हणजे काय? नद्या आणि उपनद्या आणि उपनद्यांच्या नद्या मिळून हे जे तयार होतं याला काय म्हणतात? खोरे म्हणतात. खोऱ्यांनुसार कधी विचारलं तर सर्वात मोठी नदीचे खोरे कुठले आहे? गंगा नदीचे खोरे आहे. पण गंगा आणि यमुना वेगवेगळ्या कधी दिलेल्या असल्या तर सर्वात मोठे काय येतं? ब्रह्मपुत्रा, नंतर गंगा, नंतर यमुना आणि त्यानंतर सिंधू, नंतर गोदावरी आणि नंतर कृष्णा, महानदी आणि नर्मदा नदी. इतकं काही विचारणार आणि हे विचारलं तर लक्षात ठेवा. दक्षिण भारतात दक्षिणेकडे द्वीपकल्पीय पठारावर सर्वात मोठी नदी कुठली किंवा खोऱ्यानं सर्वात मोठी नदी कोणती प्रश्न विचारला तर 100% लक्षात ठेवायचं कोणती आहे? गोदावरी नदी आहे. द्वीपकल्पीय पठार सांगितलंय मी तुम्हाला. राहील लक्षामध्ये प्रत्येकाच्या? राहील का सर्वांच्या? राहील ना? झालं इथपर्यंत? सर्वजण सोबत आहे का माझ्या? का कोणी घरी जेवण करताय, नाश्ता करताय, का खालती चहा घेताय? माझ्या बरोबर सोबत राहायचंय बरं का. प्रश्न विचारला जातो गोदावरीच्या नदीच्या काठावर कोणकोणते शहर आहे? नाशिक तुम्हाला 100% माहिती आहे. पैठण पण माहिती आहे आपल्याला. नांदेड माहिती आहे. नांदेडचे बरेच जण इथे. गंगाखेड आहे, कोपरगाव आहे आणि खडका गाव आहे. पंचगंगाच्या काठावर मी तुम्हाला सांगितलं होतं कुठलं आहे? कोल्हापूर आहे. मोरनाच्या काठावर कुठला आहे? अकोला आहे. मोर आहे ना, अकोलाच्या जागे वाकोल्या दाखवतो असं लक्षात ठेवा. अशा बरोबर ना? मोरणा अकोला शहर आहे. पांझरा म्हणजे धुळला काय करायचे? पांझरायचं असं लक्षात ठेवा. म्हणजे धुळे शहर कुठल्या नदीच्या काठावर आहे? पांझरा. बघा कानामध्ये साखर टाकायची आहे, अशी टाकायची नाही बरं का, पण लक्षात ठेवा कान नदीच्या काठावर कुठलं शहर आहे? साक्रे आहे. भोगावती. बघा पेन कधी व्यवस्थित कधी चालवला म्हणजे प्रॉपर तर चांगले भोग भेटतात, नाही तर हलवता. बरोबर, म्हणजे अभ्यास चांगला करायचा. भोगावती नदीच्या काठावर कुठला आहे? पेन आहे. कर्जत शहर कुठल्या नदीच्या काठावर आहे? बघा पालीचा काय आहे? आंब्याची काय असतं? पाल असताना म्हणजे पाली. पाली नदीच्या काठावर आंबा आहे. बघा कुंडलिकाच्या काठावर कुठला आहे? रोहा. जोग, दापोली, वशिष्ठी, चिपळूण हे शहर आहे. काजवी. काजवीच्या काठावर कुठला आहे? जैतापूर आहे. आणि काजळी कोणाला लावायची आहे? राजाला काजळी लावायची आहे. राजापूर शहर काजळीच्या काठावर आहे. येतंय का? बघा कणकवली गड नदीच्या काठावर आहे. गडावर कधी आगाऊपणा कधी केला तर कानाखाली द्यायचंय. बरोबर ना? कणकवली कुठल्या नदीच्या काठावर आहे? गड. ट्रिक्स पण सांगतोय बरं का मी तुम्हाला. ट्रिक्स येते लक्षात, नाही तर तुम्ही म्हणाल की असंच आहे का? ट्रिक्स आहे या, म्हणजे लक्षात राहण्यासाठी कमीत कमी निवडता आलं पाहिजे यासाठी ह्या ट्रिक्स आहे. आता पुढे बघा सावित्री कोणासारख्या? पोलादा सारख्या भक्कम होत्या सावित्रीबाई. मी तुम्हाला सावित्रीबाईंचं हे पण सांगितलं होतं, म्हणजे खाडी सुद्धा सांगितली होती. सावित्री नदीच्या काठावर कुठली खाडी आहे? काय चालवते सांगितलं होतं? बाण चालवतात असं सांगितलं होतं ना. बघा पोलादा सारखा भक्कम होत्या सावित्रीबाई. नंतर बघा कयाधूच्या काठावर कुठला आहे? हिंगोली. हिंगोलीचे कोणी असेल तर माहिती असेल कयाधूच्या काठावर आहे म्हणून. सिंदफणा. माजलगाव सिंदफणा. बरोबर ना? माजलगाव कोणत्या? सिंदफणाच्या. इरई चंद्रपूरचे कोणी असेल तर त्यांना माहिती असेल. चंद्रपूर कुठल्या? इरई नदीच्या काठावर आहे म्हणून. पुढे धाम, पवनार. पवनार हे शहर तुम्हाला माहिती असेल धाम नदीच्या काठावर आहे. तापीच्या काठावर मी तुम्हाला भुसावर सांगितलं आणि गिरणा कोणाच्या काठावर? जळगाव गिरण्याच्या काठावर सांगितलं होतं. बिंदुसरा बीड सांगितलं होतं. परत इथे चित्तूर हे पण सांगितलं होतं मी तुम्हाला. चाळीसगाव. बुराई काय आहे? सिंदखेडा. घोड मानगाव. मानगाव परिषद मी तुम्हाला हे शिकवलं तेव्हा मानगाव
घोड नदी कुठल्या तरी नदी आली होती तेव्हा मी तुम्हाला माणगाव परिषद सांगितले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणगाव परिषदेचे अध्यक्ष होते. 1920 साली छत्रपती शाहू महाराजांनी असा उल्लेख केला होता, अस्पृश्यांना तुमचा नेता लाभला, सका लाभला, बरोबर ना, असा उल्लेख केला होता. माणगाव परिषदेचे अध्यक्ष असा कधी किंवा कधी झाली असा प्रश्न विचारला जातो. हे कधी झाली होती? 1920 ला. आणि माणगाव हे शहर कुठल्या नदीच्या काठावर आहे? घोड नदीच्या काठावर आहे. बघा, खालापूर हे शहर कुठल्या नदीच्या काठावर आहे? पाताळगंगा. बरोबर, पाताळगंगा. मी तुम्हाला कोणती खाडी? धरम, बरोबर ना, धरम काय झालाय आज सांगितलं होतं, पातर झालेला आहे. असं आठवतंय का तुम्हाला? धरमतालची खाडी हे कुठल्या नदीच्या काठावर आहे? पाताळगंगाच्या काठावर आहे. आणि धरम कसं झालं आहे? खालवलेला आहे किंवा पातळ झालेला आहे, असं लक्षात ठेवा. म्हणजे खालापूर हे शहर कुठल्या याच्यावर आहे? पाताळगंगाच्या काठावर आहे. वर्धा कोणतं? कुलगाव. खुनी, पंढरकवडा, वाघाडी, घाटजी, अर्णावती अरणीच्या काठावर आहे. काठावरचे शहर प्रॉपर एका साईडला लिहून दिले आहे. प्रश्न आला तर बरोबर लिहायचा आहे. आणि हे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भराल त्या जिल्ह्यामधलं ते शहर विचारलं जातं. त्यामुळे आपण पूर्ण महाराष्ट्रातले महत्त्वाचे शहर घेतलेले आहे. कोणी चंद्रपूरचा फॉर्म भरला तर विचारतील, आठवलं पाहिजे सरांनी चंद्रपूर काय सांगितलं होतं? इरई सांगितलं होतं. घोड नदी काय सांगितलं होतं? माणगाव सांगितलं होतं. म्हणजे प्रॉपर. किंवा पैठण, नांदेड, गंगाखेड, कोपरगाव हे तुम्हाला आठवलं पाहिजे. कुठलं आहे? गोदावरी आहे. तापी, जळगावचा फॉर्म भरला तर गिरणा नदी वाहते अशी तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कान नदी विचारली तर साखर टाकाय सांगितली होती. पांझरा विचारलं तर धुळे, पांझरा असं सांगितलेलं होतं. आठवेल का मित्रांनो? अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. अजून एकदा वाचाल तर तुमचं चांगलं पाठांतर होऊन जाईल. पण हा पाठांतराचा भाग आहे. आता मी तुम्हाला इथे किती असं सांगितलं तरी पण तुम्हाला हे वाचावं लागेल. मला माहिती आहे अर्धा तास, 1 तास, 2 तास अजून जास्त लक्ष दिलं असतं 4 तास लक्षात राहील. नंतर परत उद्या विचारलं तर पुढे पाठ मागे सरसपाट असं होईल. त्यामुळे जे जे महत्त्वाचे आहे ते तुमच्या काही लक्षात कायमस्वरूपी, ज्या ट्रिक्स न सांगितल्या ते तुमच्या लक्षात राहून जातील. म्हणजे एका छोट्याशा मेमरीवर ते मागे पॅक होऊन जातील. नंतर तुम्हाला त्या ट्रिक्स पण आठवतील. असं असं सांगितलं, धुळेचाच सांगितलं होतं, इरईचाच सांगितलं होतं, घोड नदीचाच सांगितलं होतं. जे जे उदाहरणं देऊन सांगितले ते तुमच्या 100% लक्षात राहीलच. परत वाचल्यावर हे लक्षात राहतं. कारण हा असतो पाठांतराचा भाग. भारतातील बघा मुशी महत्वाचेच घेतले, 8 शहर घेतले आहे. बघा मुशीवर हैदराबाद कोणावर? हैदराबादची बिर्याणी. ते पहिले पिक्चर बघितले असेल तुम्ही हैदराबादचे, ते कुठला नवाब काहीतरी पिक्चर लागत ना, ते हैदराबादी पिक्चर. जाऊ दे, तुम्ही काही बघितले नाही, ठीक आहे बरं का. बघा हैदराबाद मुशीवर बसलेला आहे. बरोबर ना, लक्षात ठेवायचं आहे तुमच्या मुशीवर काय आहे? हैदराबाद हे शहर बसलेलं आहे. मुशीवर हैदराबाद आहे. बघा अहमदाबाद हे शहर कुठल्या नदीच्या काठावर आहे? साबरमती. दांडी यात्रेचं मी तुम्हाला आत्ताच उदाहरण दिलं होतं. नर्मदाच्या काठावर आत्ताच सांगितलं होतं जबलपूर. तुम्ही आग्राचा किल्ला कधी बघायला गेले तर तुम्हाला तिथे कुठलं शहर दिसतं आणि कुठली नदी दिसते? यमुना नदी दिसते. आणि दिल्ली पण तुम्हाला काय दिसते? यमुना नदी दिसते. बघा आत्ताच सांगितलं मी तुम्हाला जमशेदपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? सुवर्णरेखा नदीच्या काठावर आहे. गंगेच्या काठावर काय आहे? कानपूर हे शहर आहे. अलाहाबाद आहे. प्रयागराज आताचं नाव आहे. बरोबर ना, त्रिवेणी संगम झालेला आहे. गंगा नदी शिकवली तेव्हा मी ते सांगितलेलं होतं. अलकनंदाच्या काठावर कोणतं शहर आहे? बद्रीनाथ हे अलकनंदाच्या काठावर आहे. तुम्ही तो बद्रीनाथ, तो साऊथचा पिक्चर आला होता अल्लू अर्जुनचा मागे, तुम्ही मुलांनी बघितलं असेल. मुली काही जास्त पिक्चर नाही बघता, बरोबर ना, बघत पण असेल म्हणजे मला नाही माहिती, पण मुलं पिक्चर बघता टाइमपास मध्ये, बरोबर ना. साऊथच्या पिक्चर मध्ये बद्रीनाथ पिक्चर बघितला असेल, अलकनंदा नदी दाखवली तिथे. बघा हे जे राजस्थानचं कोटा आहे, मुलं तुमच्या गावातले पण बरेचसे मुलं कोट्याला शिकायला जात असेल. हे कोणत्या नदीच्या काठावर आलं? हे चंबळ नदीच्या काठावर आल्या. महानदीच्या काठावर कोणतं शहर आहे? कटक आहे. हे उगळी हे शहर वितरिका आहे. गंगेची सर्वात मोठी वितरिका कोणतं असा प्रश्न विचारला जातो. कुठले आहे? उगळी आहे. वितरिका म्हणजे काय? बघा एका नदीतून हे ज्या वेगवेगळ्या होतात याला काय म्हणतात?
वितरिका म्हणतात आणि ह्या जाऊन मिळतात त्याला काय म्हणतात, उपनद्या म्हणतात. म्हणून गंगेची वितरिका कुठली आहे, हुगळी. हुगळीच्या काठावर कुठलं शहर आहे, कोलकाता आहे. तुंगभद्राच्या काठावर काय आहे, कर्नूल हे शहर आहे. तर गोमतीच्या काठावर काय आहे, लखनऊ. गोमती नदीच्या काठावर लखनऊ बसलेला आहे. तर सतलज नदीच्या काठावर लुधियाना आहे. तर ब्रह्मपुत्राच्या काठावर काय आहे, दिब्रुगड हे शहर बसलेलं आहे. इथे सतलजच्या काठावर फिरोजपूर सुद्धा सतलज नदीच्या काठावर आहे. तापीच्या काठावर तुम्हाला माहिती असेल गुजरात मधलं कुठलं शहर आहे, सुरत हे शहर आहे. तर झेलम नदीच्या काठावर श्रीनगर हे शहर आहे. झेलम श्रीनगर लक्षात ठेवायचं आहे. रामगंगाच्या काठावर मुरादाबाद आहे. बियाच्या काठावर मंडी हे शहर आहे. वैगईच्या काठावर मदुराई आहे. मदुराई तुम्ही साऊथच्या पिक्चरांमध्ये बऱ्याच ठिकाणी नावं ऐकलेलं असेल. ते कुठल्या नदीच्या काठावर आहे, वैगई नदीच्या काठावर आहे. आणि कावेरीच्या काठावर महत्वाचं शहर कोणतं, म्हैसूर हे कावेरीच्या काठावर आहे. हे महत्वाची शहर होते. मला असं वाटतं तुम्ही एकदा फक्त अशी नजर मारून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात राहील. हे वाचायचं आहे म्हणजे नजर मारा म्हणजे वाचून घ्या. या उद्यापासून विचारायचं नाही, डायरेक्ट मध्ये यायचं. म्हणजे जे 10 नंतर येतील त्यांनी विचारायचं नाही. आज मी बघितलं तुम्ही विचारलं, डायरेक्ट मध्ये यायचं, बसायचं. वाचलं का, इतकं लिहून लोक एक फोटो काढून घ्या ना, नंतर लिहून काढतो. बरोबर. बघा हे जगातील शहरे आहे, महत्वाचे 8-10 शहरे आपण बघून घेऊ. जगातील 8-10 शहरे बघा. टायग्रिस हे बाय हे बगदाद हे शहर आहे. स्प्री बर्लिन हे शहर, बर्लिन काय टाकायचं आहे, स्प्रिंग टाकायचं आहे. स्प्री हे शहर कुठल्या नदीच्या काठावर आहे, बर्लिन नदीच्या काठावर. हा बर्लिन हे कुठल्या नदीच्या काठावर आहे, स्प्रीच्या काठावर. रोम हे कुठला आहे, टायबर आहे. पॅरिसचा मी तुम्हाला सीन सांगितला होता आणि सीना नदीच्या काठावर काय सांगितलं होतं, काय बरोबर नगर सांगितलं होतं. सीनाच्या काठावर अहमदनगर किंवा अहिल्यानगर सांगितलं. आणि सीन कोणाचा बघायचा आहे, पॅरिसचा सीन बघायचा आहे. राहीनच्या काठावर कोलोन आहे. थेम्स लंडन हे शहर थेम्स नदीच्या काठावर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कारण इंग्रजांना आपलं 150 वर्ष राज्य केलं ते तर लक्षात ठेवा. बरोबर. थेम्स नदीच्या काठावर लंडनच्या कोणतं शहर आहे, लंडन आहे. डार्लिंग सिडनी आहे. डार्लिंग ऑस्ट्रेलियामध्ये आहे. डॅन्यूबच्या काठावर बेलगड आहे. बुडापेस्ट आहे. व्हिएन्ना आहे. पोटोमेच्या वॉशिंग्टन आहे. आर्काबा टोकियो आहे. इरावती मी तुम्हाला तेव्हा सांगितलं रंगुनी शहर आहे. भारत आणि म्यानमारच्या सीमेवरून कोणती नदी वाहते असं सांगितलं होतं. भारत आणि म्यानमारच्या सीमेवरून इरावती ही नदी वाहते. आणि महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवरून इंद्रावती ही नदी वाहते. आणि इंद्रायणी ही नदी कुठे आहे, देहू आणि आळंदी इथे इंद्रायणी ही नदी आहे. आठवतंय ना मित्रांनो, थोडं थोडं तरी आठवलं पाहिजे, एखादी टक्का. बघा एल्ब नदी हॅम्बर्ग हे शहर आहे. रावी नदीच्या काठावर लाहोर आहे. लाहोर तुम्ही बघितलं असेल, लाहोर आता म्हणजे सर आम्ही बघितलं नाही, गदर पिक्चर बघितला ना मागे, गदर मध्ये बघितलं असेल लाहोर. रावी नदी तिथे बरं. बघा टायगर लिस्बन, मयानी चितगाव, मयानी नदीवर चितगाव आहे. आणि हे बघा यांगिस्ट सिकॉंग हे शांघाई शहर आहे. ठीक आहे बरं का, इतकं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. हे बाकीचे हे सरोवर आहे. म्हणजे सांबर असा प्रश्न विचारला जातो, भारताच्या अंतर्गत भागातील खाऱ्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर कोणतं असा प्रश्न विचारला जातो. कुठला आहे खाऱ्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर,
सांबर सरोवर आहे. मित्रांनो, यामध्ये फरक आहे. सरोवर म्हणजे ह्यास जे असतं हे सरोवर असतं. हा जो असतो समुद्र आहे, ज्याच्या 3 बाजूने भूभाग आणि एका बाजूने पाणी, तो काय आहे? समुद्र आहे. 3 बाजूने पाणी आणि एका बाजूने भूभाग, तो काय आहे? द्वीपकल्प आहे. सरोवरच्या 4 बाजूंना काय असतं? भूभाग असतो. आणि उपसागर, उपसागर म्हणजे काय? एक महासागरातला बाजूचा हिस्सा म्हणजे तो काय असतो? उपसागर. जसा बंगालचा उपसागर आहे. आलं का लक्षामध्ये? लक्षात ठेवायचं आहे. तलाव हा सरोवरापेक्षा छोटा असतो, तुम्हाला माहिती असेल. बघा, सांबर हे सरोवर आहे. राजस्थानमध्ये कोणकोणते सरोवर आहे? सांबर येईल का लक्षामध्ये? भारताच्या अंतर्गत भागातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं? सांबर आहे. सांबर खारट खारट खाता ना, बरोबर ना, सकाळी सकाळी पोह्यांवर टाकून, बरोबर, ते सांबर आहे. पुण्याचे म्हणजे पुण्यामध्ये मुलं शिकायला आले तेच करा, काय पोहे सांबर, दुसरं काय खातील? हे सांबर लक्षात ठेवा. राजस्थानमध्ये खाऱ्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर. बघा, नंतर पुष्कर आहे, डेबर आहे, जैसमंडळ आहे. हे काही तुम्हाला लक्षात येणार म्हणजे काही हे करणार नाही. बघा, उलर विचारतील, सर्वात भारतातील गोड्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर कोणतं? जम्मू काश्मीर मध्ये आहे. कुठलं आहे? उलर सरोवर आहे, लक्षात ठेवायचं आहे. जम्मू काश्मीर मध्ये बाकीचे पण सरोवर आहे, दाल आहे, सुरेशताल आहे, पोंग्यांग आहे, पोंग्यांग तो आहे, अशा आहे. बाकीचे हे तुम्हाला विचारणार नाही, पण वाचून घेऊ आपण. हिमाचल प्रदेश मध्ये चंद्रताल आहे, कोजिया, रेणुका, नाको सरोवर आहे, ठीक आहे. नैनीताल, पुष्करताल, भीमताल, ताल 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 सर्व कुठे आहे? सर्व उत्तराखंड मध्ये ताल आहे. फक्त चंद्रताल हिमाचल मध्ये आहे आणि सूरज ताल हे बाहेर जम्मू काश्मीर आहे, आणि बाकीचे सर्व ताल उत्तराखंड मध्ये आहे. म्हणजे आता आता माझ्यासारखा मुलगा हे पाठ नाही करत बसत, फक्त हेच सूरज ताल जम्मू काश्मीर मध्ये आणि चंद्रताल कुठे लक्षात ठेवील? हिमाचल प्रदेश मध्ये. आणि जिथे ताल दिसेल ते कुठे मारेल? उत्तराखंड मध्ये. बघा, हे विचारलं जातं. लोकटक 100% लक्षात ठेवायचं आहे. सरळ सेवा कोणतीही नगर परिषद, जिल्हा परिषद, तलाठी भरती, पोलीस भरती, मिलिटरी भरती, कोणतीही परीक्षा असो त्यामध्ये प्रश्न विचारतात. लोकटक हे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर 100% लक्षात राहिलं पाहिजे, मणिपूर राज्यामध्ये लोकटक सरोवर आहे. राहील का लक्षामध्ये? लक्षात राहिलं पाहिजे. बघा, चिल्का हे सरोवर विचारतात. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? असा प्रश्न कधी विचारला तर कोणते आहे? चिल्का सरोवर आहे. कुठे आहे? ओडिशामध्ये. चिल्का आणि कोलेरू हे ओडिशामध्ये आहे. बघा, आंध्र प्रदेश मध्ये कुठला आहे? पुलिकत आहे. तेलंगणामध्ये पण हिमायत सागर आहे, हुसेन सागर आहे आणि उस्मान सागर आहे. हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. पण मित्रांनो, ओडिशा मधलं चिल्का लक्षात ठेवा, मणिपूर मधलं लोकटक लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश मधलं पुलिकत लक्षात ठेवायचं आहे. बाकी बघा, हे पण लक्षात ठेवा, अष्टमुड्डी केरळ मध्ये आहे आणि वेमनाड हे केरळ मध्ये आहे. बाकी नाही लक्षात ठेवले तरीही चालेल. यातले मी फक्त तुम्हाला 5 सरोवर लक्षात ठेवायला सांगितले. बघा, अष्टमुड्डी, वेंबनाड हे कुठे? केरळ मध्ये. ते झाल्यानंतर पुलिकत कुठे? आंध्र प्रदेश मध्ये. चिल्का कुठे? ओडिशा मध्ये. कोलेरू कुठे? ओडिशा मध्ये. मणिपूर मध्ये काय आहे? लोकटक आहे. उलर सरोवर कुठे सांगितलं? जम्मू काश्मीर मधलं उलर सरोवर सांगितलं. सर्वात भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर सांगितलं, हे कुठे आहे? जम्मू काश्मीर मध्ये. आणि सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कुठलं आहे? सांबर तरी विसरू नका मित्रांनो तुम्ही, तिथे सांबर विसरून जासाल, बरोबर ना. काही काही मुलं सांबर खाता नाही तरी पण लक्षात ठेवा, बरोबर. बघा, सरोवरांचा मी तुम्हाला राज्य सांगितलं, सरोवरांचं किंवा तलावांचं राज्य काय सांगितलं होतं मी तुम्हाला? तामिळनाडू किंवा आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश असलं तर आंध्र प्रदेश लिहायचं आहे. तर तसा जिल्हा कुठला आहे? नैनिताल हा जिल्हा आहे. हे बाकीचं राज्यसेवा UPSC साठी आहे. बघा, उलर आपण लक्षात ठेवते, सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. प्लेस्टोनिस कल्पात त्याचा उगम झाला होता, झेलम नदीमुळे याचा पाणी पुरवठा होता, ठीक आहे. लोकटक बघा, आंतरराष्ट्रीय पाणथळ आहे. सांबर बघा, अंतर्गत भागातील भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. किनारी भागातील भारतातील सर्वात मोठे चिल्का हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
चिल्का लक्षात ठेवायचा आहे, सांबर लक्षात ठेवायचं आहे, लोकटक लक्षात ठेवायचं आहे आणि उलर लक्षात ठेवायचा आहे. परत परत सांगतोय, कमीत कमी हे प्रश्न तरी तुमचे बरोबर यायला पाहिजे. येतंय का प्रत्येकाच्या लक्षात? सर्वांना समजतंय ना? महिला मंडळ, तुमचा आज पहिला दिवस आहे का? लक्ष द्या व्यवस्थित. माझं लक्ष राहतं बरं का, कोण कधी येता काय नाही. हे जगातील सरोवर आहे हे विचारत नाही, तरी पण यामधलं एक लक्षात ठेवा, जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते असा प्रश्न विचारू शकते. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे आपण कुठलं बघितलं आताच? उलर सरोवर बघितलं, उलर. आणि जगातील सर्वात मोठे कुठलं आहे? सुपेरियर. बघा, सुपेरियर म्हणजे सु म्हणजे चांगले, चांगलं पाणी पितो ना आपण. सुपेरियर हे जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. राहील लक्षामध्ये? सुपेरियर. पाणी कसं अरे हो किंवा नाही, बघा मी तुम्हाला ट्रिक्स काय सांगतोय, चांगलं पाणी पितो ना आपण, तसं सुपेरियर लक्षात ठेवायचं. गोड्या सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. 1000 सरोवरांची भूमी कोणत्या कुठल्या देशाला म्हणतात? फिनलँडला म्हणतात. हे काही विचारणार नाही, सरोवरांच्या अभ्यासाला लिम्नोलॉजी म्हणतात, हे नाही विचारणार तुम्हाला. अजून यामध्ये काय लक्षात ठेवा, हे तुमच्या लक्षात राहिले, जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. विक्टोरिया टिका काय नेपाळ मधला आहे, गंगा आहे, नैकल आहे, वान आहे. हा, इथे प्रश्न विचारते, जगातील सर्वात क्षारयुक्त सरोवर कोणते? वान सरोवर हे जगातील सर्वात क्षारयुक्त सरोवर आहे, लक्षात ठेवायचं. इथे जगातील सर्वात मोठे क्षारयुक्त सरोवर आहे. तर भारतात पण अनेक, महाराष्ट्रात पण अनेक सरोवरे आहे. अनेक सरोवर म्हणजे गोंदिया जिल्ह्यामध्ये विचारलं बघा, कंबाईनला काय काय विचारले, फक्त वाचून दाखवतो पटापटा हे, कारण हे शॉर्ट टर्म मेमरी मध्ये लक्षात राहतं, पाठ होत नाही लवकर, ते परत परत वाचावं लागतं. पण फक्त लक्ष द्या, गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव बांध विचारलेला आहे, बेदल कसा बघा, चोकमारा आहे, संग्रामपूर आहे, उमरझराई आहे, अजून खळबंदा, सिरपार, रंगेपार, मानगड आणि चुलबंद. आयोगाने नवेगाव बांध विचारलं होतं. नवेगाव बांध हे कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? गोंदिया जिल्ह्यामध्ये. ताडोबा हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा प्रश्न विचारला होता. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सरोवर सुद्धा आहे आणि तिथे अभयारण्य सुद्धा आहे आणि व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे. लोक जातात सवाग बघायला. व्याघ्र प्रकल्प बघा, ओसर मेंढा आहे, घोडाझरे आहे, नळेश्वर आहे, मोलगाव आहे, ठीक आहे बरं का. भंडारामध्ये चांदपूर आहे, हे लक्षात, हे पण विचारलं आहे बघा. नागपूरमध्ये अंबाझरी हे सुद्धा आयोगाने विचारलेलं आहे. पुण्यामधले हे 100% हे विचारले जातात, कारण तुम्ही भरपूर मुलं पुण्याचे फॉर्म भरतात, बरोबर. इथे हे लक्षात ठेवा, सर्व लक्षात ठेवायचंय. गिव्ज हे सरोवर, आंध्रलेख लक्षात ठेवा, विलिंग्टन लक्षात ठेवा, शेटफळ लक्षात ठेवा, शिरसफळ आणि वटखंड हे पुण्यामधले सरोवर आहे. हे 100% लक्षातच ठेवायचे आहे. आणि इथलं अंबाझरी नागपूर मधलं लक्षात ठेवा, चांदपूर भंडारा मधलं, ताडोबा आणि ओसलमेंढा हे कुठे आहे? चंद्रपूर मध्ये आहे. आणि नवेगाव बांध हे लक्षात ठेवा, गोंदिया मधील. त्यानंतर सातारा मध्ये कासचं पठार आहे, तिथे कास सुद्धा सरोवर आहे. आणि परत पिंगळी आहे आणि पायनी आहे. अहमदनगर मधलं विसापूर हे 100% लक्षात ठेवा, तुम्ही नगरचा सुद्धा फॉर्म भरतात. विसापूर हे शहर अहमदनगर मध्ये आहे. कोल्हापूरला तुम्ही कधी गेला असेल तर तुम्हाला रंकाळा तलाव तुम्ही बघितला असेल, कोल्हापूरच्या बाहेरच आहे रंकाळा. लक्ष्मी सागर सुद्धा सरोवर आहे तिथे आणि कळंबा हा सुद्धा आहे. सोलापूर मध्ये एकरूप, सोलापूरचाही मुलं फॉर्म भरतात. एकरूप आहे, गडचिरोलीचाही फॉर्म भरतात तिकडचे मुलं. तुलतुली आणि दीना हे सरोवर कुठे आहे? गडचिरोली मध्ये आहे. नाशिक मध्ये दारणा लेक बिले नाशिक मध्ये आहे. नंदुरबार मधलं हे 100% लक्षात ठेवायचं, कोणतं आहे? तोरणमाळ. नंदूच्या गळ्यामध्ये काय टाकायचं आहे? तोरण टाकायचं आहे, तोरणमाळ. यशवंत तलाव असं नाव आहे. उस्मानाबाद किंवा धाराशिव मधलं हे इतके आहे, हे काही विचारत नाही, ठीक आहे बरं का. अमरावती मधलं
वाई लक्षात ठेवा फक्त. छजी पण आहे, वडाळ पण आहे. धुळे मधलं इतके आहे हे विचारलं होतं, नकाने विचारलं होतं, जामफळ विचारलं होतं, डेडरगाव विचारलं होतं, पलाले विचारलं होतं. आणि जळगाव मध्ये मेहरून तलाव आहे. तर बुलढाण्यामध्ये 100% कोणत्याही जिल्ह्याचा फॉर्म भरा हे हा प्रश्न विचारला जातो. उल्कापाताने निर्माण झालेले सरोवर कोणते? लोणार सरोवर आहे. आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. आता मला सांगा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती तालुके आहे? अरे काय माणसं आहे यार. अरे इथून शिकवून शिकवून सांगितलं होतं. अरे लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. तुला आठवतंय का? बुलढाण्याचा कुठे? ठीक आहे, बुलढाण्याचा मुलगा कुठे? 13 तालुके. अरे मग तरी पण इतका लेट. अरे हा माणूस आहे यार. बरोबर. अरे मी तुम्हाला किती सांगितलं, 16 तालुके असले की नाही म्हणायचं शिकायचं आहे. बरोबर. नांदेड आणि यवतमाळ 15 तालुक्यांना जरा नाच मित्राला बोलायचं, म्हणायचं ओ भो जरा नाच ना. बरोबर. जळगाव, रायगड, नाशिक आणि चंद्रपूर 15 तालुक्यांचे जिल्हे. 14 रुपयाचं पान आहे हे सुद्धा सांगितलं. 13 बुलढाणा आहे. 12 वाजता दिवसा काय वाढायचं आहे? जनरल नॉलेज वाढायचं आहे. गडचिरोली, कोल्हापूर. 11ला सोसाबी सांगितलं, 10ला साला सांगितलं, 9ला पार सांगितलं, 7ला धोनीची बॅट सांगितली BAT, 6ला नवा सांगितला, 5ला हिंगाची पुडी सांगितली, 4ला धुळे सांगितलं. हा ट्रिक किती पाठ करून घेतलं यार. बरोबर ना. तरी बी तुमच्या लक्षात नाही येत आहे. यायला पाहिजे लक्षामध्ये. प्रश्न विचारला जातो कारण तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांचे फॉर्म भरणार आहे. तेव्हा हे आपल्याला विचारत नाही. तेव्हा हे काय पूर म्हणजे राज्यसभा मेन्सला विचारला जातो. भारतातील पूर कुठे कुठे येतात? ज्या ठिकाणी नदी खोरे आहे किंवा ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी पूर येतात. म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी असो, सिंधू नदी असो, गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त पूर येतात. सर्वात जास्त ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात पूर येतात. हे असं आहे. अब हा असा नकाशा दिलेला आहे, म्हणजे नदी प्रणाली दाखवलेली आहे. बघा इथे पेन्नरू नदी दाखवली, इथे तुंगभद्रा दाखवलेली आहे, इथे कृष्णा दाखवली, इथे गोदावरी आहे, इथे महानदी, ब्रह्मणी, दामोदर, हे काय आहे उगळी नदी आहे, इथे गंगा दाखवलेली आहे, इथे ब्रह्मपुत्रा दाखवलेली आहे. अशा नद्या आहे हे विचारत नाही. इथे झालं आपलं नदी प्रणाली. पण मग नदी प्रणाली मधलं अजून एक बाकी आहे, भारतातील बहुउद्देशीय प्रकल्प. इथे प्रश्न विचारला जातो. म्हणजे कसं? तुंगभद्रा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? कर्नाटक मध्ये आहे. बघा गोदावरी, मलप्रभा, पोचंपाद हे सुद्धा आहे. परत हे काक्रापार उकाई प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? काक्रापार उकाई प्रकल्प हे तापी नदीवर आहे. चंबळ प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? चंबळ नदीवर आहे. बियास प्रकल्प बियास नदीवर आहे. परत नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? कृष्णा नदीवर आहे. ओडिशा मध्ये हिराकूड प्रकल्प आहे. बरोबर ना. मी तुम्हाला सांगितलं महानदीवर ओडिशामध्ये हिराकूड प्रकल्प आहे. इथे दामोदर प्रकल्प आहे झारखंड, वेस्ट बेंगाल आणि ओडिशाच्या सीमेवर. रिहांद प्रकल्प कुठे आहे? उत्तर प्रदेश मध्ये. टिहरी प्रकल्प भागीरथी नदीवर आहे. भारतातील सर्वात उंचीवरील प्रकल्प कोणता? टिहरी प्रकल्प. राज्यसेवा प्रिलिमला पूर्वला प्रश्न विचारला होता टिहरी प्रकल्पावर. एकदम साधा प्रश्न होता. ह्या वर्षी राज्यसेवा पूर्वला असा प्रश्न विचारला होता, म्हणजे सरळ सेवेला सुद्धा विचारला होता. माणसाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात? 206 असतात. तरी पण भरपूर मुले चुकले, कारण अशा बारीक बारीक गोष्टी पाठांतर नसतात. 208 दिलं होतं त्यांनी, 206 हाडे असतात. तुम्ही तो पिक्चर बघितला असेल, मुन्नाभाई MBBS. इस सर्किट अपने शरीर में कितने हाडे रहते? 206 हड्डी है. आपण तोडने के वक्त काही विचार करत नाही, तो मन सांगतो ना तसा. मन 206 हाडे असतात. नंतर मयुराक्षी प्रकल्प कुठे आहे? पश्चिम बंगाल मध्ये आहे. फारक्का जो प्रकल्प आहे पश्चिम बंगाल मध्ये आहे आणि ओडिशा मध्ये आहे. सॉरी, वेस्ट बेंगॉल मध्ये आहे. बिहार मध्ये कोसी प्रकल्प आहे. भाकरा नांगल हा जो प्रकल्प आहे पंजाब आणि हरियाणा मध्ये आहे. सर्वात उंच धरण कोणतं असा प्रश्न कधी विचारला तर कोणतं आहे? उंच धरण विचारला तर भाकरा नांगल आहे. तर सर्वात लांबीनं मोठं धरण कधी विचारलं तर कुठलं आहे? हिराकूड आहे.
तर उंचीवरील कधी विचारलं तर टिहरी आहे. येते का रे लक्षामध्ये प्रत्येकाच्या लक्षात येतंय का? येतंय का लक्षामध्ये? असं आहे. हे बहुउद्देशीय प्रकल्प आहे. तुलबुल प्रकल्प झेलम नदीवर आहे. दुलहस्ती प्रकल्प चिनाब नदीवर आहे. ठीक आहे बरं का, हे बाकी काही विचारणार नाही. कोयना प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? कोयना नदीवर आहे आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? सातारा जिल्ह्यामध्ये आहे. हे भारतातलं आहे. त्यामुळे बघा, पंडित नेहरूंनी आधुनिक भारताचे मंदिरे कशाला म्हटलेलं आहे असा प्रश्न विचारला तो. बहुउद्देशीय प्रकल्पांना आधुनिक भारताचे मंदिरे म्हटलेलं आहे. जे बहुउद्देशीय प्रकल्प म्हणजे एका फक्त शेतीसाठी पाणी किंवा उद्योगसाठी पाणी असं न ठेवता, शेती असो, उद्योग असो, घर असो, पिणे असो, म्हणजे पिण्याचं पाणी असो, सर्वांसाठी वापरले जाते, त्याला बहुउद्देशीय प्रकल्प म्हणतात. म्हणजे अनेक उद्देशांसाठी साकारलेला तो बहुउद्देशीय प्रकल्प. पंडित नेहरूंनी त्याला आधुनिक भारताचे मंदिरे म्हटले होते. म्हणजे मंदिर बांधण्यापेक्षा याचे प्रकल्प कधी बांधले तर प्रगती होईल. मंदिर बांधण्यापेक्षा शाळा, कॉलेजेस, अजून हॉस्पिटल हे कधी बांधले तर प्रगती होईल. बरोबर ना? उत्तर प्रदेश मध्ये तोच वाद चालू होता राम मंदिराचा, की आता झालं राम मंदिर, चांगली गोष्ट आहे, परंतु हा हेच चालू होतं राम मंदिराला वेगळी जागाही भेटली होती, परंतु ते म्हणत होते, म्हणजे बीजेपीचा नाराज होता, बनाएंगे यही मंदिर, म्हणजे त्याच जागेवर मंदिर बनवायचं होतं. परंतु तिथले जे लोक होते, मंदिर तर बनवाच ते पण म्हणत होते, परंतु पण आम्हाला सध्या आवश्यकता काय? आम्हाला शाळेची आवश्यकता आहे, चांगल्या हॉस्पिटलची आवश्यकता आहे, चांगल्या रस्त्यांची आवश्यकता आहे. आता आपले आई वडील शेतकरी आहे, बरोबर ना? आता तुमचे माझे शेतकरी आहे. आता माझ्या वडिलांची साधी सिंपल अपेक्षा काय असेल? लाईट राहिली पाहिजे, बरोबर ना? रस्ते चांगले पाहिजे, जास्त भाववाढ व्हायला नको, शेतमालाला भाव भेटायला पाहिजे. एकदम साधे सिंपल आहे ना अपेक्षा. काही इतकं पण नाही की मी विमानाने फिरला पाहिजे, हेलिकॉप्टरने फिरला पाहिजे, बाहेरच्या देशात गेला पाहिजे. लाईट, पाणी, रस्ता, शेतमालाले भाव, बरोबर, इतकेच अपेक्षा आहे. म्हणजे ह्या तरी अपेक्षा पूर्ण. परंतु आता कसं आहे, फक्त देखावाचं जीवन चालू आहे. देखावा देखावा देखावा, बाहेरचा देखावा. म्हणजे रस्तेच चांगले पाहिजे. इथे 5 रुपये याची कोथंबीर, बरोबर ना? शेतकऱ्यांकडून 1 रुपयाची, 2 रुपयाची. तुम्ही मार्केटमध्ये गेले का कधी? भाजीपाला मार्केटमध्ये एकही शेतकरी असा एकदम असा खुश राहत नाही, सर्वांचे चेहरे पडलेले असते. आज जेव्हा मेथीचे भाजीचे किंवा शिवपालकाच्या भाजीचे किंवा वांग्यांचे, आम्ही जळगावचा आहे ना, हा, त्यामुळे मार्केटमध्ये जातो ना, असे गड्डे पडलेले असतात. किती? 1 रुपयाला, 25 रुपयाला. ते लोक येतात फक्त मार्केटमध्ये लावतात पटापट आणि त्यांचं कमिशन करता झालं. परंतु दिवसभर तोडता, हे करता, ते करता. तुम्हाला माहिती असेल, मार्केटमध्ये जाऊन बघा. इतका टाइम नाही आपल्याकडे, नाही तर मी तुम्हाला बरंच सांगितलं असतं. धरणं आपण, ठीक आहे बरं का, आपण उद्याच्या दिवशी धरणं घेऊ आणि उद्याच्या दिवशी भारतात पाऊस कसा पडतो आणि महाराष्ट्रात पाऊस कसा पडतो, पर्जन्य आपण एका दिवसात संपवून टाकू. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का मित्रांनो? प्रत्येकाला समजतंय ना? सर्वांना प्रामाणिकपणे समजतंय ना? उद्देश फक्त माझा इतका आहे, तुम्हाला 25 पैकी 23, 24, 22 असे मार्क पडायला पाहिजे. तुम्हाला 20च्या खाली कधी पडले, अगर लक्ष दे, थांबा रे, मी आहे इथे, हा बरोबर, तुम्हाला 20च्या खाली कधी पडले तर समजून घ्यायचं परीक्षेच्या आपण बाहेर लोटवू. त्यामुळे 100 पैकी किती मार्क आले पाहिजे? प्रश्न बरोबर किती आले पाहिजे? 100 प्रश्नांपैकी 92, 93, 94, 95, 96, 97, 98. काही काही मुलं असे सुद्धा राहतात, त्यांना 100 पैकी 100 प्रश्न बरोबर येतात. म्हणून व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. काही प्रॉब्लेम आला अभ्यासात, पण काही प्रॉब्लेम आला, सर हे समजत नाही, ते समजत नाही, विचारत राहायचं आहे. तुमच्याकडे काही पुस्तक असेल, वाचत असेल, तरी पण विचारायचं आहे, सर हे कसं वाचू, हे लक्षात कसं ठेवू? मग मी तुम्हाला सांगेन. कारण GS हा विषय मीच घेणार आहे तुमचा आणि प्रॉपर व्यवस्थित पाठ करून घेणार आहे. आला शिकवायला, काही शिकवलं पडला असं होणार नाही. प्रॉपर तुमची ही बॅच संपेल तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स प्रॉपर वाढलेला असेल. तुम्ही फक्त म्हणा माझ्या पुढे कुठलीही एक्झाम येऊ, मग ते राज्यसेवा, कंबाईन, सरळ सेवा, नगर परिषद, जिल्हा परिषद, तलाठी भरती, पोलीस भरती, मिलिटरी भरती, सर्व एक्झामसाठी आपण प्रॉपर अशी तयारी होईल अशा पद्धतीने घेऊ बरं का. काही ठिकाणी पळवू, काही ठिकाणी स्टॉप करू, म्हणजे हळूहळू घे.
चालेल, भेटू आता आपण बरोबर उद्याच्या दिवशी 10 वाजता. जे 10 वाजता बरोबर हजर राहतील त्यांना म्हणजे त्यांचं काहीच बोलणार नाही. धन्यवाद मित्रांनो.